मुलांसोबत आता शिक्षकांनाही गणवेश परिधान करावा लागणार आहे आणि असा आदेश काढलेला आहे राज्याचे शिक्षण मंत्र्यांनी। आपण अधिक माहिती घेणार आहोत। आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र राज्याचे शिक्षक परिषदेचे सरचिटणीस शिवराज दराडे आहेत। सर, काय सांगाल? कारण एकीकडे अशा पद्धतीचा निर्णय घेतला जातोय की आता राज्यात शिक्षकांनाही ड्रेस कोड लागू केला जाणार आहे। नवीन नवीन निर्णय येत आहेत, त्याच्यामध्ये हा एक निर्णय। नमस्कार, मी आजच ती व्हिडिओ क्लिप ऐकली। आदरणीय शिक्षण मंत्री दादा भुसेजी यांनी असं एका भाषणामध्ये म्हटलंय की शिक्षकांनाही आता ड्रेस कोड लागू करणार। हे प्रयत्न पूर्वी सुद्धा झालेले आहेत, परंतु महाराष्ट्रातल्या शिक्षकांनी ही गोष्ट स्वीकारलेली नाहीये। आज सगळ्याच बाबतीमध्ये आधुनिकता येते आहे आणि आधुनिकतेचा स्वीकार आपण सगळेजण करत आहोत। शिक्षण पद्धती असेल किंवा सगळ्याच बाबींमध्ये आधुनिकता आहे, शैक्षणिक साधनांमध्ये आधुनिकता आहे। तर मग सर्व शिक्षकांनी एकाच रंगाच्या कपड्यामध्ये किंवा एकाच ढंगाच्या कपड्यामध्ये येणं का अपेक्षित आहे? हां, शिक्षकांनी नीटनेटके कपडे घालावेत याबाबत आम्ही सुद्धा आग्रही आहे आणि सकारात्मक आहोत। मला वाटतं आदरणीय शिक्षण मंत्री अनेक जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये भेटी देत आहेत। सगळे शिक्षक पॅन्ट शर्ट घालून येत आहेत आणि गावामध्ये असणाऱ्या बहुतेक शिक्षिका मला वाटतं 99% साडीच घालून येत आहे। वेगळ्या ड्रेस कोडची काय आवश्यकता आहे? मुंबई सारख्या शहरामध्ये तर हे अजिबातच शक्य नाही आहे। म्हणजे अगदी तर तुम्ही आमच्या जर महिला शिक्षकांशी जर संवाद साधला तर त्या सांगतील की मला साडीवरून मला लोकल ट्रेन पण पकडता येणार नाही। असं प्रॅक्टिकली मी हे सांगतोय, प्रॅक्टिकली। या संदर्भात जेव्हा अगोदरच्या एका शिक्षण मंत्र्यांनी असा प्रयत्न केला, आम्ही याच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रभर आंदोलन केलं आणि हा निर्णय मागे घ्यायला लावला, कारण हे योग्य नाहीये। आदरणीय शिक्षण मंत्र्यांनी 3-4 दिवसापूर्वी शिक्षक संघटनांसोबत बैठक घेतली। त्या ठिकाणी हा काही विषय चर्चेला आला नाही, परंतु जे विषय चर्चेला आले, जे सकारात्मक विषय शिक्षण मंत्र्यांनी मांडले, त्या सकारात्मक विषयांना आमचा नेहमी पाठिंबा आहे। तुम्ही विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या संदर्भात काही करत असाल, अभ्यासक्रमाच्या संदर्भामध्ये काही नवीन गोष्टी आणत असाल, आम्ही त्याचं स्वागत करतो, परंतु अशा स्वरूपाच्या गोष्टी शिक्षक स्वीकारत नाहीये। त्या गोष्टी परस्पर होऊ नये अशी सगळ्यांची अपेक्षा आहे। तुम्हाला असं वाटतंय का, कारण हा ड्रेस कोडचा जो निर्णय घेतलेला आहे हा कुठल्याही अन्य गोष्टींचा विचार याच्यामध्ये केला नाहीये का? कारण अनेक शाळा आहेत, कॉन्व्हेंट शाळा आहेत, काही इस्लामिक शाळा आहेत, त्यामध्ये विशिष्ट एक पेहराव जो आहे ते शिक्षक करताना बघायला मिळतात। त्यांना देखील हा ड्रेस कोड लागू होणार का? ते हे मान्य करतील का? नाही, ते मान्य करणार नाही। आणि हा विषय यापूर्वी झालेला आहे, तेव्हा आदरणीय शिक्षण मंत्री वेगळे होते, आता दादाजी भुसे सर आहेत। ते एक ठिकाणी जरी ते बोलले असतील, परंतु मला वाटतं असा GR ते त्वरित निर्गमित करणार नाही। पुन्हा ते आमच्याशी बोलतील किंवा आमची बैठक घेतील। बैठक घेण्याची आवश्यकता नाहीये, कारण सर्वांचं एकमत आहे की ड्रेस कोड ही संकल्पना शिक्षकांच्यासाठी लागू नये। आणि कुठले विद्यार्थी हो, चांगले आणि व्यवस्थित नीटनेटके कपडे घालून आलेले, वेगवेगळ्या पद्धतीचे चांगले कपडे घालून आलेल्या शिक्षकांना विद्यार्थी नाकारतात असं कुठं लक्षात आलंय का? किंवा विद्यार्थी दुःखी झाले ते पाहून असं कुठे झालंय का? नाही। आवडत्या शिक्षकाने चांगले कपडे घातले, व्यवस्थित कपडे घातले तर विद्यार्थ्यांना आनंदच होतो ना। त्यामुळे सर्वांनी एकाच रंगाच्या कपड्यामध्ये येणं हे काही विद्यार्थ्यांनाही अपेक्षित नाहीये, पालकांनाही अपेक्षित नाही आणि शिक्षकही स्वीकारत नाहीये। पण एकीकडे असा ड्रेस कोडचा हा जो निर्णय घेण्यात आलेला आहे, तुम्हाला वाटतं का की या निर्णयाच्या व्यतिरिक्त अन्य शिक्षकांचे अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत जे अजूनही प्रलंबित आहे आणि त्याच्याकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे? हो, आज आपण अत्यंत मला हे बोलताना थोडंसं दुःख झालंय। काल आणि आज तो फोटो व्हायरल होतोय। मराठवाड्यामध्ये एका शिक्षकाने आत्महत्या केली, 2 पानाचं पत्र लिहिलं। 2 महिन्यापूर्वी अजून एका शिक्षकाने आत्महत्या केली। एका ठिकाणी त्याला पगार मिळत नव्हता म्हणून आत्महत्या केली, दुसऱ्या ठिकाणी संस्था चालकाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली। आणि ड्रेस कोडचं हे जे काही तुम्ही लावलं ना, याच्यातून संस्था चालकांचा दबाव म्हणजे संस्था चालकांना अजून एक कोलीत मिळणार आहे की चला आता यांना कसं पकडूया। तर असे सगळे प्रकार होतात, हे मला या ठिकाणी बोलावंसं वाटतंय, कारण ही घटना कालची ताजी आहे शिक्षकाच्या आत्महत्येची। त्यामुळे त्याच्यामध्ये अजून अशा निर्णयांची भर घालून अशा संस्था चालकांच्या हातात कोलीत देऊ नये अशी विनंती। सगळे संस्था चालक असे असतात असं माझं अजिबात म्हणणं नाहीये। खूप चांगले संस्था चालक आहेत, सेवाभावी पद्धतीने शाळा चालवणारेही संस्था चालक आहे, पण शिक्षकांना संस्था चालकाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करावी लागते, याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे।
पायाभूत सुविधा, ज्याच्यावर आमची चर्चा झाली, पायाभूत सुविधा अजूनही कमतरता आहे, त्याच्याकडे आपल्याला जास्तीत जास्त फोकस करावा लागेल. शिक्षण मंत्री करतायत ते, त्यांचा दृष्टिकोन दिसतोय तसा, परंतु आता प्रत्यक्षात कसं येईल त्यावर अवलंबून आहे. पण अनेक गोष्टी अभ्यासक्रमावर काम करावं लागेल. उत्तम दर्जाचं शिक्षण घेतल्यानंतर अनएम्प्लॉयमेंट जे असतं त्याच्या संदर्भामध्ये लक्ष द्यायला लागेल. बोगस शाळा आपल्याला बंद कराव्या लागतील, सरकारी शाळा टिकवाव्या लागतील, सरकारी शाळांमध्ये मुलं आणावी लागतील. शिक्षण अधिकारी कार्यालयाचा भ्रष्टाचार आपल्याला कमी करावा लागेल. शिक्षकांच्या नियुक्तीमध्ये आणि अप्रूव्हल देताना, शालार्थ आयडी देताना होणारे गैरप्रकार आपल्याला थांबवावे लागतील. असे अनेक प्रसंगी, असंख्य प्रश्न आहे, म्हणजे 100 प्रश्नांची जंत्री आपण या ठिकाणी देऊ शकतो की या गोष्टींकडे आपल्याला प्राधान्याने लक्ष द्यावे लागेल. त्यामुळे शिक्षकांचा ड्रेस कोड हा काही मोठा अगत्याचा विषय आहे आणि तो केलाच पाहिजे, नाहीतर त्याच्यामुळे शिक्षणच होणार नाही किंवा त्याचे ड्रेस कोड नसल्यामुळे काही नुकसान होतं आहे असं काही नाही आहे. त्यामुळे असे विषय पुढे येऊ नये आणि त्याच्यावर वादंगही शिक्षकांमध्ये आणि समाजामध्ये उठू नये अशा स्वरूपाची आपल्या माध्यमातून मी अपेक्षा व्यक्त करतो. आपण बघतोय की या ठिकाणी खरं तर ड्रेस कोड जो आहे तो लागू करण्यात आलेला आहे. ड्रेस कोड लागू करणार असल्याची घोषणा करण्यात आलेली आहे. मात्र ड्रेस कोडच्या पलीकडे शिक्षकांचे अनेक मुद्दे आहेत, भ्रष्टाचारासंदर्भातले अनेक मुद्दे आहेत, अनेक अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे शिक्षकांचं मनोबल उंचावू शकतो आणि या गोष्टींकडे प्राधान्यानं लक्ष देणं गरजेचं आहे. ड्रेस कोड ही एक महत्वाची गोष्ट नाही, तर अन्य अनेक गोष्टी शिक्षकांसाठी महत्वाच्या आहेत आणि त्या प्रायोरिटीवर लक्ष देण्यात यावं अशी मागणी या निमित्तानं करण्यात आलेली आहे. त्याशिवाय ड्रेस कोडचा हा सवाल जेव्हा उपस्थित झालेला आहे किंवा ड्रेस कोड संदर्भातला हा निर्णय जेव्हा घेण्यात आला त्यावेळेस कितपत शक्य आहे या गोष्टींवर खरं तर लक्ष देण्यात आलं आहे का, हाही सवाल एकूणच या निमित्तानं उपस्थित होतोय. कॅमेरा पर्सन विक्रमसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.